अमरावती जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि बच्चू भाऊच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा दाखल केली। त्यानंतर त्यांनी एक ठपका ठेवला की बा संपर्क प्रमुख यांच्या त्रासाला कंटाळून मी आता शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला। गेले 40 वर्ष मी शिवसेनेत एकनिष्ठेने काम केलं, परंतु मला कुठेतरी जो डावलण्याचा प्रयत्न करून आले, त्यामुळे संपर्क प्रमुखाच्या जे सुधीर सूर्यवंशी यांच्या नावावर ठपका ठेवून त्यांनी शिंदे सेनेत जाण्याचा हे केला। त्यानंतर आपण सारा समाजाच्या माध्यमातून त्यांची मुलाखत घेतली। त्यानंतर खासदार अनंतरा गुडे यांनी सुद्धा त्याविषयी आपल्याला स्पष्टीकरण दिला, परंतु जिल्हा प्रमुख नरेंद्र पटोळे हे नुकतेच शिंदे सेनेत दाखल झाले, परंतु त्यांच्यासोबतची जी टीम होती ती टीम आजही शिवसेनेमध्ये कायम आहे आणि त्यांनी सांगितलं की माझ्यासोबत अनेक कार्यकर्ते शिंदे गटात जाणार आहे आणि दिवस मी निश्चित करणार आहे। परंतु शिवसेनेचे जे फाउंडर आहेत दीक्षितजी महाराज आणि त्यांची टीम आज या ठिकाणी जमलेले आहेत, पत्रकार परिषद घेऊन आली आणि त्यांच्याशी आपण चर्चा करून या संदर्भात आपण बातचीत करणार आहे। ज्या सर्कल मधून नरेंद्र पटोळे पंचायत समितीला निवडून गेलेले होते, आता त्याच सर्कलमध्ये निवडणूक लढण्याची त्यांची इच्छा आहे आणि त्याच सर्कलचे कार्यकर्ते म्हणजे त्यांच्या खांद्याला खांदा लावून चालणारे जे भैयासाहेब भाकरे हे सुद्धा इथे शिवसैनिक जुळलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे, कारण त्यांच्यावरही कुठंतरी पक्षातून डावलण्याचे प्रयत्न केले नरेंद्र पटोळेंनी। त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे। भैया भाऊ, आपण शिवसेनेत नरेंद्र भाऊ पटोळे यांच्या नेतृत्वात आपण काम केलं, आपण सोबत राहत होते आणि काल त्यांनी नुकतंच सांगितलं की मला जे संपर्क प्रमुख आहेत आपल्याला सुधीर भाऊ सूर्यवंशी हे कुठंतरी माझ्यासोबत गटबाजी करून आले, त्यामुळे मी त्रासाला कंट्रोल शिंदे गटात जाणार आहे। काय सांगाल आपण शिवसैनिक म्हणून? सुधीर भाऊचा कुठल्याच प्रकारचा त्रास कोणाला नाही आहे। सुधीर भाऊ असे व्यक्ती आहे की सर्व मनमिळावू व्यक्तिमत्व आहे ते, की त्यांनी असंख्य कार्यकर्ते जोडलेले आहे। त्यांच्यासोबत आम्ही खूप दिवस काम केलेलं आहे, आम्हीच त्यांना मोठं केलं आहे। माझ्या गावामधून त्यांना मी हजार वोट दिलाय आणि ज्यावेळेस मी उभा होतो त्यावेळेस त्यांच्या गावातून 125 वोट मला। मग याच्यावरून विचार करा तुम्ही की यांची कितपर्यंत लायकी आहे। जिल्हा परिषद बंडूभाऊ घोम ते सुद्धा लढलेले होते, त्यांची अवस्था झाली, काय सांगाल? त्यांची पण सेम अवस्था। बंडूभाऊ माझ्यासोबतच होते जिल्हा परिषदला, ते जिल्हा परिषदला होते, मी पंचायत समितीला होतो। हे असदपूर सेंटर मधून मार्केट कमिटीवर उभे होते, त्यावेळेस यांना असदपूर सेंटर मध्ये फक्त 17 वोट मिळाले आहे। 300 वोट आहेत त्या सेंटरवर। मग यांनी 40 वर्षापासून हे म्हणतात की आम्ही पिंजून ठेवलाय मतदारसंघ, काम केलाय 40 वर्षापासून, काम करतोय, इथं एका आवाजावर लोक येतात। तर मग हे 17 वोट कसे? तुम्ही ग्रामपंचायतला पळता, तुम्ही तंटामुक्तीला पळता, तुम्हाला तरी लोक लाईकच करतात का? जिल्हा परिषदला उभे होते वाटते, जिल्हा परिषदलाही उभे होते, त्याच्यातही पडले। रसेगाव मध्ये उभे होते, तिथंही पडले पंचायत समितीसाठी। बरं, त्यांची इच्छा आहे की आगामी बिलकुल 100% आढळून आला। म्हणजे त्यांनी जो व्यक्ती 125 वोट देऊन राहिला तर तो काय करून राहिला? जिल्हा प्रमुख म्हणून राहिला, मोठा नेता सांगून राहिला शिवसेनेचा, आणि गावामधून 125 वोट देता। बरं, एक महत्वाचा प्रश्न की बाहेरील जे नेतृत्व करणारे वरिष्ठ नेते आहेत, संपर्क प्रमुखात जिल्हा परिषद लढण्याची इच्छा दाखवून राहिले, परंतु यांना अनेक पदं दिलेली आहेत आणि त्यांची सुद्धा जिल्हा परिषद निवडणूक आगामी जी येणारी आहे त्यामध्ये उभं राहण्याची इच्छा आहे, परंतु कुठंतरी बाहेरचे जे पक्षातील जे वरिष्ठ नेते आहेत ते आमच्यावर गळा कापण्याचा किंवा खंजीर खुपसण्याचा प्रयत्न करून राहिले, आमची तिकीट कापण्याचा प्रयत्न करून राहिले। त्या त्रासाला कंट्रोल मी शिंदे गटात जातो असे सुद्धा म्हटलेले आहेत, काय सांगाल? असदपूर जिल्हा परिषद सर्कल ओपन पडलाय, तिथं सर्व दिग्गज, पूर्ण अमरावती जिल्ह्यातले दिग्गज येऊन राहिले, की हेच नाही आहे बाहेरचे। जे आमची टीम होती शिवसेनेची, आम्ही सर्वांनी बसून एक निर्णय घेतला, मीटिंग घेतली की आपल्याला योग्य उमेदवार कोण ठरेल। आपल्याला तर सध्या नरेंद्र पटोळे यांचं चालू आहे, पण हा नरेंद्र पटोळे आपल्याला पोषक नाही होऊ शकत। आपली शिवसेना इथून संपून जाईल। जर आपल्याला जिवंत राहायचं असेल तर आपल्याला एक कणखर नेतृत्व हवं आहे
की तो व्यक्ती सर्वच याच्यात पुरला पाहिजे आपल्याला. म्हणजे शिवसेनाही जिंदी राहील. अनेक पदं त्यांनी भोगलेले, परंतु कार्यकर्त्यांना कुठे मोठा करण्याचा प्रयत्न केले आहेत काय? किती कार्यकर्ते मोठे केले त्यांनी. 40 वर्षापासून आहे म्हणते, किती सेना वाढवली. त्यांनी एका प्रसारमाध्यमावर सांगितलं की सर्कलमध्ये त्यांनी सेना स्वतः वाढवली. बाकीचे पदाधिकारी कुठं होते त्यावेळेस? बाकीचे पदाधिकारीच नव्हते का? नानासाहेब बोबळे रासेगावचे त्यांच्यापासून दूर गेले. नंदूभाऊ अवघड त्यांच्याचमुळे दूर गेले. बंडूभाऊ घोम, प्रदीपभाऊ अट्टाल हे सर्व त्यांच्यापासूनच दूर गेले आहेत. म्हणजे त्यांनी गटबाजीचं राजकारण केलं आतापर्यंत असं म्हणतो. बिलकुल 100%. मग याआधी शिवसेनेमध्ये या गोष्टी लक्षात नव्हत्या आल्या का? कारण की जर जिल्हा प्रमुख आहेत तर छोट्या कार्यकर्त्यांना म्हणा की तालुक्या लेवलवरचे कार्यकर्त्यांना लक्षात नाही आलं का? आता लोक हुशार झाले आहेत. सर्वांना कळून आलं की हा व्यक्ती किती कामाचा, आपल्याला किती पाण्यात पाहतो, किती अंतर करतो. कोणत्या ऑफिसमध्ये गेलं तर अधिकारी यांच्या नावानं लपाचे की आले वसुली अधिकारी. आता तुम्ही वसुलीचा शब्द म्हटला तर मागच्या गेल्या 3 वर्ष आधी त्यांच्यावर एक आरोप सुद्धा झाला होता की ते चोरीचं राजकारण करतात, जिल्हा प्रमुख असून. बिलकुल 100%. दिसलं ते आतापर्यंत जे आंदोलन झाले, ज्या गोष्टीनं आंदोलन केले येईन, जिल्हा प्रमुख म्हणून एक आंदोलन करायचं असतं, निवेदन द्यायचं जेव्हा वेळ येते तेव्हा पदाधिकारी सोबत असायला पाहिजे का फक्त जिल्हा प्रमुख म्हणून निवेदन द्यायला पाहिजे? निवेदन दिल्यानंतर आंदोलन होते, ते 2 दिवसाचं आंदोलन 2 दिवसानंतर काय होते त्याच्यावर? त्यातून तात्पर्य काय निघते? कोणत्या ज्या जनतेसाठी तुम्ही आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनातून काही निघालं असं निष्फळ झालेलं असं कधी आतापर्यंत दिसलं नाही. मग आंदोलन जर तुम्ही स्वतःच्या आर्थिक करता करताय, मग त्याला शिवसैनिक म्हणून म्हणावं काय? शिवसैनिक म्हणून सर्व पदाधिकारी त्यांच्या पाठीशी असावं काय? त्यांचा एक भाग असा, मी चेतन जवानजाळ, युवा सेना जिल्हा समन्वयक. त्यांना पक्षाने तालुका प्रमुख सर्व दिले, सगळे पद त्यांनी स्वतः तुमच्या बाईटमध्ये आतापर्यंत सांगितलेले आहे. जिल्हा प्रमुख सारखं एवढं मोठं पद दिलं. जिल्हा प्रमुख त्यांची जर लॅबिलिटी होतीच, त्यांनी नगर परिषद धार नाही. एखादी मिटिंग घेतली काय ते कुठंतरी सांगावं. तिथं नगर परिषदचे उमेदवार त्यांनी उभे करू शकले नाही, असा जिल्हा प्रमुख असावं काय? तालुका चिखलदरा तिथली नगर परिषद निवडणूक होती, तिथे त्यांनी मीटिंग घेतली का नगर परिषद संदर्भात किंवा कोणत्या उमेदवाराबद्दल? असं एक कोण दाखव. चिखलदऱ्यानंतर अचलपूर नगर परिषद, इथं त्यांनी कोणत्या नगर परिषद हेतू एखादी मीटिंग घेतली किंवा कोणते उमेदवार तयार केले असं दाखवण्यात येऊ. चांदूर बाजारमध्ये तोच प्रसंग आहे. असे कितीतरी झाले. तुम्ही सांगा, 4 नगर परिषद मध्ये त्यांनी एखादी मीटिंग घेऊन उमेदवार कोणता असावा, सक्षम असावा, काय असावा, उमेदवार हे उभे करू शकत नाही असा जिल्हा प्रमुख असा नसावा हे आम्हाला तेव्हाही वाटलं होतं, आताही वाटते. जर ते गेले, जिल्हा प्रमुख म्हणून गेले, निवडणुकीसाठी पक्षानं एवढं सारं दिलं, महाराज आहे तिथं, आमच्यासाठी एक वडीलधारी माणसं आहे, का त्यांच्यासमोर आम्हाला बोलताना काय वाटत नसेल, काय वेदना होत नसेल? जिल्हा परिषद त्यांना दिली, पंचायत समिती निवडणूक लढले, त्यांची मिसेस सभापती होती. त्यावेळेस तालुका प्रमुख तेच होते, कोण? पडोळे. मग त्यांना जेव्हा तालुका प्रमुख केलं तेव्हा जिल्हा प्रमुख कोण होतं? सुधीर भाऊ सूर्यवंशी. मग सुधीर भाऊनच त्यांना तालुका प्रमुख केलं. सुधीर भाऊनीच त्यांना पंचायत समिती उमेदवारी दिली. मग सुधीर भाऊनं काय नाही केलं त्याच्यासाठी? पंचायत समितीला उमेदवारी दिली म्हणून सभापती भेटलं, तालुका प्रमुख पद दिलं, त्याच्यानंतर स्वतः भाऊ आमचे जिल्हा परिषदला उभे राहिले. जिल्हा परिषदला उभे राहिल्यानंतर हार आली. त्यांना बंडूभाऊ घोम त्यांना राशेगाव सर्कल मधून पाळण्यात आलं. यांच्या सोबत जर उमेदवार उभा राहिला तर त्याला कसं पाडता येईल, म्हणजे हे त्यांचं राजकारण आहे. त्यांच्यानंतर त्यांना मार्केट कमिटीला उभं करण्यात आलं शिवसेनेच्या वतीनं. त्यांना असदपूर सेंटरला 280-285 समथिंग काहीतरी मतदान होतं. तिथं फक्त आपल्या शिवसेनेच्या उमेदवाराले नरेंद्र पडवळ यांना फक्त 17च मतं भेटतात. हे संघटन काय? त्याच्यानंतर त्यांना सर्व एवढं मोठं तडजोड करून राशेगाव पंचायत समितीला उमेदवारी देण्यात आली, हे सर्वांना माहित आहे. बंडूभाऊ घोम यांची वेळेवर उमेदवारी काढून तिथं काय झालं? तिथंही हारलोच. निवडणूक मी चेतन जवानजाळ माझ्या घरून निवडणूक लढवली, त्यांना त्यांच्या घरी जाऊ दिलं नाही. राशेगाव पंचायत समितीत माझं गाव आहे, रावडगाव, माझ्या घरून पंचायत समिती लढवली. तेव्हा काय केलं नाही आम्ही त्यांच्यासाठी? एक पक्षाचा उमेदवार म्हणून, एक पक्षाचा माणूस म्हणून केलं त्यांच्यासाठी. एवढ्या साऱ्या निवडणूक हारून आले. ठीक आहे, त्यांना जिल्हा परिषद लढायची, त्यांनी कोणती तरी मीटिंग घेतली काय? तालुक्यात घेतली काय किंवा सर्कलमध्ये घेतली काय? हे आज नाही, त्यांनी उद्याही मला सांगून द्यावं किंवा कोणत्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगावं का तुम्हाला जर असदपूर सर्कलची निवडणूक लढायची आहे, जिल्हा परिषद सर्कल लढायचं आहे किंवा कोणाला लढायचं असेल तर
एक शाखा प्रमुख असो, पदाधिकारी असो, त्यांचा एक कुठंतरी बैठक मीटिंग घेते काय? घेतो तेव्हाच आपण सांगतो ना का मी लढण्यास इच्छुक आहे किंवा काही. यांनी आता तरी निदर्शनास आणून दाखवावं का यांनी एखाद्या शाखा प्रमुखाची मीटिंग घेतली किंवा कोणत्या बूथ प्रमुखाची मीटिंग घेतली. जिल्हा प्रमुख आहेत ना ते, त्यांनी मीटिंग घेतली काय? मग ते कोणावरही आरोप करतात का नाही ते सुधीरभाऊ सूर्यवंशी इथून जिल्हा परिषदेसाठी तयारी करत आहे. अरे बाबा ते एक संपर्क प्रमुख आहे, एक माणूस आहे, तो सक्षम माणूस आहे जिल्ह्यातच. त्यांच्यासाठी मग त्यांनी करावं ना. सुधीर भाऊनी मीटिंग घेतली, एक एक पदाधिकाऱ्याच्या सगळ्या एकत्र बोलावले, सगळे कार्यभाग काय करतात. मला एक एक प्रश्न करायचा आहे, जर सुधीर भाऊ सूर्यवंशी त्या सर्कल मधून लढील तर आपण सर्व शिवसैनिक त्यांच्यासोबत आहे. शिवसेनेचा उमेदवार कोणी दिला तरी आम्ही त्यांच्यासोबत आहे. सर्व ताकदीनं उभं राहू. आणि सुधीर भाऊ जर उभे राहिले तर त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही आमची आता डबलची झाली. हे होते आपल्यासोबत चेतन भाऊ जवंजाळ. आपल्यासोबत ज्येष्ठ म्हणजे फाउंडर शिवसेनेचे ते आपल्यासोबत जुळलेले आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेशी एकनिष्ठ आणि एकनिष्ठ काम त्यांचं काम आणि इथं फाउंडर म्हणून ते ओळखले जातात. अनेक निवडणुका लढल्या, अनेक निवडणुकीमध्ये त्यांना यश आलं. अनंतराव गुढे पासून तर संजीव बंड पासून तर सुधीर भाऊ सूर्यवंशी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून चाललेले आहेत. काका, ही जे घटना काल जे त्यांनी राजीनामा दिला आणि शिंदे गटात गेले आणि सुधीर भाऊ सूर्यवंशी यांच्यावर ठपका ठेवला, मला बाजीचा राजकारण करून करत आहे त्याच्या मी यांच्याला कंटाळून गटात झालो. काय सांगाल, तुम्ही इतके वर्ष कार्य केले, सुधीर भाऊनं त्यांना अनेक पद दिले, अनेक पद भोगले, काय सांगाल? असं आहे की त्याला शाखा प्रमुख बी केलं होतं आणि मग त्याला उपतालुका प्रमुखही केलं आणि त्याला पंचायत समितीची तिकीटही मी दिली आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा जिल्हा परिषद मोहन चोखंडेची आई लढली होती. त्यावेळेस आम्ही हारलो आणि पहिल्यांदा रासेगाव सर्कलमधून एक मात्र माकोडेताई म्हणून निवडून आले ती, त्यांना आम्ही पंचायत समितीत सभापती केलं. पण यांनी त्या म्हणजे ते एकटी आहे, हे आहे, यानं राजकारण करून तिच्यावर अविश्वास आणला आणि तिले पाय खाली केलं एका वर्षामध्ये. आणि दुसऱ्यांदा भोपापूरचे SC गुरुजी होते, त्यांना त्या ठिकाणी बसवलं स्वतःच्या स्वार्थासाठी. कारण की काम भेटले पाहिजे, हे भेटले पाहिजे, ते निधी भेटली पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर याले आम्ही पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदमध्ये आपले नंदूभाऊ ओघोड होते, त्यांची मिसेस होती, अशोक कलाने होते. या सगळ्यांना त्यांना दूर केलं आणि म्हणजे इव्हन जिल्हा परिषदमध्ये नंदूभाऊची मिसेस होती तर खैरीमध्ये आम्ही एक कार्यक्रम घेतला होता. त्या ठिकाणी म्हणजे अनंतरावच्या निधीतून एक अहिल्याबाई होळकर धनगर लोकांना हॉल बांधून दिला होता. तर त्या ठिकाणी यानं त्याचा म्हणजे शिवसेनेची नगर जिल्हा परिषद सदस्य ते तिचं नाव नाही टाकू दिलं. जर तिचं नाव टाकलं तर मी त्या कार्यक्रमाला येणार नाही असं म्हणजे गटबाजी यानं पहिलेपासून अशी निर्माण केली की नानाभाऊ बोबडे म्हणजे एक आमच्या तिथे माळी समाजाचा खंकर माझी सभापती. नाही, खनकर शिवसैनिक होता तो आणि कोणत्याही पदावर नव्हता तो. त्यावेळेस त्याची इच्छा होती पंचायत समितीमधून लढायची. तर यानं तिथे गेला, अनंतराव गुळे पाशी गेला की नाही गेला, त्यांच्या रासेगाव बस स्टँडवर आला आणि नानाभाऊला तिकीट भेटत नाही, पेळे वाटले. हे नानाभाऊ स्वतःहून आताही बोलले, आता म्हणजे मधात 1 महिन्या अगोदर नानाभाऊ इथे आमच्या नगर परिषद आले ते म्हणे यानं म्हणे पेढे वाटले होते म्हणून मी पक्ष सोडला म्हणे. नंदुरबारच्या विरोधात यानं असं कार्यक्रम केलं, प्रदीप अट्टलच्या विरोधात केलं, असं त्या तिच्या म्हणजे जे काही चांगले चांगले लोक होते त्यांच्या विरोधात, म्हणजे अशोक कलानेच्या विरोधात तर केलं नाही यानं. म्हणजे त्याची पोरगी निवडून त्याला तिकीट नाही भेटली पाहिजे, रामदास कैतवासले तिकीट भेटली पाहिजे. म्हणजे तो चांदूर बाजार तालुक्याच्या म्हणजे कलाने तिकीट नाही भेटली पाहिजे, तो त्यानं रामदास कैतवासले उचललं. त्याने त्याच्यापासून पैसे घेतले होते, तो मेला बिचारा. त्यांना सगळं सांगितलं होतं की 4 लाख रुपये घेतले होते, त्याचे बॅनर पोस्टर छापून ठेवले होते 2 लाख रुपयाचे. म्हणजे जवळचे माणसं तोडण्याचे प्रयत्न यांनीच केले आणि गटबाजीचं राजकारण यांनीच केलं. आता मला एक सांगा, आता शिवसेनेतून जिल्हा प्रमुख गेले आणि वरतून मातोश्रीवरून त्यांना एक सामनामध्ये लेख आला की त्यांची हकालपट्टी केली. ते म्हणतात माझी हकालपट्टी झाली नाही,
मी स्वतःहून त्रस्त होऊन चाललो. आता शिवसेनेतून हे गेले तर याचा काही परिणाम, याचा काही फरक तुम्हाला जाणून काय? काही फरक पडला नाही. एकही माणूस त्याच्या म्हणजे त्यानं जो तालुका प्रमुख केला होता पथरोड मधला अश्विन नागे, तोही त्याच्या मागे नाही आहे. तो इतर जो जे जुने पदाधिकारी आहे ते तर आहेच नाही. कारण मी सगळ्यासोबत फक्त याचं कसं होतं, मी एकटा राहिला पदाधिकारी पाहिजे आणि 4 पक्षापासून पैसे घ्यायचे. एकही पक्षाला, एकही पदाधिकाऱ्याला, एकही बूथ प्रमुखाला काही हा पैसे पुरत नव्हता. म्हणजे जे पक्षाकडून पैसे येत होते. एक प्रश्न आणखी असा की शिवसेनेचेच माजी खासदार अनंत पुळे हे सुद्धा भाजपच्या सेनेत हं. तर असं वयवाट दिसते का त्यांची, ते सुद्धा भाजपमध्ये विलीन होतील? नाही, हे तर काही सांगता येत नाही. आणि त्यांनी मधात या महिन्याच्या मागच्या महिन्याच्या मे महिन्यामध्ये 5 की 6 तारखेला मीटिंग घेतली होती की बाळासाहेबचे 100 वर्षात प्रदीप भाजड हे सगळे होते. मी होतो त्या मीटिंगला गेलो होतो. तर त्या ठिकाणी वाळू भागातनं वारंवार कोणाचं नाव न घेता नरेंद्र पटोळेचं त्या मीटिंगमध्ये नाव घे. नरेंद्र असं, नरेंद्र असं, नरेंद्र असं. म्हणजे त्यावेळेस हा बोलला की मी पुष्कळ उपोषण केले. उपोषण कसे केले? ज्या पद्धतीनं म्हणजे ठाकरे चेतन जुनाड बोलले की कोणाला विश्वास प्रमुखाला कोणाला विश्वास घेतला की आपण काय काम स्वतःचा फायदा व्हावा आणि एक पदाधिकारी राहिले बाया खालचे दबले पाहिजे या पद्धतीने त्याचा राजकारण चालत होता. आणि त्या दिवसापासून तुम्ही स्टेटस पाहत असेल अनंत गुढेचे, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून अनंत गुढेच्या स्टेटसवर बाळासाहेब, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे मशालचं चिन्ह राहत होता. आता ते दिसत नाही. ते काल मी त्यांच्याशी म्हणजे बातचीत केली आणि त्यांनी सांगितलं माझ्याकडे अनेक आले, संजय पासून आले, परंतु मी एक आहे आणि शिवसेनेतच आहे, असं त्यांनी सांगितलं. हे तर फार चांगलं आहे, ते राहणारी आहे. पण मधात त्यांनी नवनीत राणाचं काम केलं त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलतात पत्रकार म्हणून? मी तुम्हाला प्रश्न करतो. या भाकऱ्यांना हा प्रश्न. अं, अनंत पुळे जे आहेत माजी खासदार हे भाजपच्या स्टेजवर दिसतात आणि दीक्षित महाराज जे म्हणतात की आता हा प्रश्न पत्रकारांना त्यांनी विचारावा. काय सांगाल याबद्दल, काय भूमिका आहे? ते कसं, अनंतराव हे ज्येष्ठ नेते आहेत शिवसेनेचे. त्यांच्यासारखा जर व्यक्ती भाजपच्या स्टेजवर जात असेल तर आपली प्रतिमा या सामान्य जनतेत काय जाईल हा विचार त्यांनी करावा. कारण आता जनता काही मूर्ख राहिली नाही आहे की दुसऱ्याला वांग्याची पत सांगाव आणि आपण वांगे खाव. जनता हुशार झाली आहे. अगर भाऊ आपण शिवसेना शहर प्रमुख कल्पना आहे, हे नरेंद्र पटोले गेले, काय याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? जिल्हा प्रमुख नरेंद्र पटोले असताना तसंही आमच्या शहराला जिल्हा प्रमुखाचा काहीच आधार नव्हता. आता प्रत्येकडे तुम्ही पाहिलं शिवसेनेचे कोणतेही कार्यक्रम असो, उद्धव साहेबांचा वाढदिवस असो, बाळासाहेबांची पुण्यतिथी असो, कोणतेही कार्यक्रमात जिल्हा प्रमुख नसायचे. आणि माझ्या तरी मध्ये एक शहर प्रमुख म्हणून मी असो किंवा गजानन भाऊ फिसके असो अचलपूरचे, आमचे अचलपूर पदात ते अगोदर होते तेव्हाही काही फायदा नव्हता आणि आता गेले त्याचं काही दुःख नाही आहे. येत्या 2 ते 3 दिवसात अचलपूर तालुका, चांदोबा तालुका सर्व मिळून ग्रामीण मिळून इथे एक मोठा 1 2 ते 3 दिवसात तुम्हाला एक मोठा कार्यकर्त्यांचा मेळावा दिसणार आहे की ज्या मेळाव्यात तुम्हाला हे दिसेल किंवा आतापर्यंत जिल्हा प्रमुख असताना इतकी गर्दी नव्हती आणि आता गर्दी का बा. त्या मेळाव्यात आम्ही तुम्हालाही बोलवू आणि तुम्हाला ते दिसणार की बा जिल्हा प्रमुख असताना इतकी गर्दी नाही आहे आणि आता गर्दी का वाढली आहे. याच्यावरून तुम्हाला लक्षात येणार की बा लोकांची नाराजी काय होती. याच्या 9 तारखेला आम्ही एक मोठा कार्यक्रम लावलेला आहे, त्यात तुम्हाला सर्व दिसून जाणार. अचलपूर तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आज इथं बैठक झाली आणि त्यांचं एकच मत आला की नरेंद्र पटोले जिल्हा प्रमुख हे सोडून गेले, याचा आम्हाला काहीच फरक पडणार नाही आहे. बरं झालं की शिवसेनेचा गटबाजीचं राजकारण करणारा व्यक्ती तो निघून गेला आणि आम्हाला आनंद झाला, पेढे सुद्धा वाटायला तयार आहे. आता इथून शिवसेनेचे चांगले दिवस आम्ही आणणार आहे. जे जे लोक दूर गेलेले होते ते सर्व लोक जवळ आणण्याचा प्रयत्न यांनी दाखवलेला आहे आणि याचा कुठलाच परिणाम आमच्यावर पडणार नाही आहे. शिवसैनिक जे आहेत ते एकनिष्ठ शिवसैनिक आहे, ते मरेपर्यंत बाळासाहेब ठाकरे यांच्याशी सोबत राहणार आहे आणि जे नरेंद्र पटोले यांच्यासोबत एकही शिवसैनिक जाणार नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं कुठल्याही जो राजकारण केलेलं आहे त्यांनी जे सांगितलं आहे त्या याच्यावर सर्व खंडन केलं आणि त्यांच्या पक्षातून एक जो गटबाजी करणारा जो जिल्हा प्रमुख होता तो निघून गेला आणि त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे. आपल्यासोबत सर्व शिवसैनिक जमा झाले आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपल्याला एक माहिती दिली. सारा समाज, रुपेश्वर कुंडे, अमरावती.
उपदान प्रमुख, क्या मत है आपका वाला शिंदे गट में नरेंद्र पटोले के जिला प्रमुख, क्या मत है आपका? जय महाराष्ट्र। विषय ऐसा है कि जो नरेंद्र पटोले है वो हमेशा तोड़ी करते आए आज तक के। उसके बाद में भी नगर परिषद इलेक्शन के अंदर भी एबी फॉर्म के लिए पैसे मांग रहे थे। जब यहाँ से मुंबई बात गई तो मुंबई से लेटर आया डायरेक्ट कि किसी ने 1 रुपया ना देते हुए एबी फॉर्म अपना फ्री में है। उसके बाद में नरेंद्र पटोले का हमेशा का ये रहता कि गड़बाजियां करते करते यहाँ पूरा का पूरा सभी परेशान है। पूरा अमरावती जिला जैसा अपना अचलपुर हो गया, चिकलदरा हो गया, धारनी हो गया, चांदूर बाजार हो गया, यहाँ के कार्यकर्ता तो ठीक है, शिव सैनिक को भी परेशानी है और पदाधिकारियों को भी परेशानी है वो व्यक्ति की। जहाँ जाओ तो ये व्यक्ति की बदनामी की वजह से आदमी परेशान हो जाता है। कोई डिपार्टमेंट में जाओ तो लोग बोलते हैं हाँ तुम्हारे जिला प्रमुख आके गए, तुम्हारे जिला प्रमुख ने ऐसा करे। मतलब तोड़ी बहादुर के नाम से तो फेमस ही है। उसके बाद में जैसा अभी कहते एक हमारे नेता ने अमरावती के बाइट दिए कि जो ऐसा नागपुर रामटेक के जो संपर्क प्रमुख है बोले उन्होंने वहां चुनाव लड़ने को होना, यहाँ इन्होंने इंटरफेयर नहीं करना। ये बताओ जब विधानसभा इलेक्शन हुआ था तो वो नेता अचलपुर में चुनाव लड़ने क्यों आए थे? उन्होंने खुद के अमरावती के अंदर खंबीरपनी क्यों लड़के चुन के नहीं आए? वो यहाँ आके लड़े और यहाँ आके लड़ने के बाद में उनका डिपॉजिट भी गायब हो गया। वो नेता के बारे में जैसा वो सुधीर भाऊ के बारे में बोल रहे हैं तो उनका खुद का अस्तित्व क्या है? और वो आजकल भाजपा के स्टेज पे बोलो, इधर बोलो, नवनीत राणा काम कर रहा है, इसका कर रहा है, वो तो खुद ही बाड़ा साहब के शिवसैनिक नहीं दिख रहे हमको। हम लोग जितने भी बढ़ रहे हैं यहाँ सब कट्टर बाड़ा साहब के शिवसैनिक है, पहले भी थे, आज भी और मरे तक करेंगे। इसमें से एक भी व्यक्ति पक्ष छोड़ के जाने वाला नहीं है और इसके उसके पीछे जाएंगा नहीं, 100 की सीधी बात। और नरेंद्र पटोले जो है उन्होंने गड़बाजियां कर करके पूरा शिवसेना अचलपुर पटवारी से खत्म करे थे। अब वो जाने में सब इतने खुश है कि यहाँ पेड़े बट रहे कि अच्छा हो गया, पक्ष का एक कीड़ा निकल गया बाहर जिसकी कोई औकात नहीं थी करके। पालकांनो जरा इकडे लक्ष द्या। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता शिक्षणाची सर्वोत्तम संधी श्री संत गाडगेबाबा इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, बस स्टँड जवळ करसगाव, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती। सीबीएसई पॅटर्न स्कूल सोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज, अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, खेडीमेडीच्या वातावरणात आधुनिक शिक्षण, सीसीटीव्ही कॅमेरा, सुरक्षित परिसर, संगणक व प्रोजेक्टर सुविधा उपलब्ध। नर्सरी, KG1, KG2 ते 10वी पर्यंत प्रवेश सुरू झाला आहे। तसेच 11वी, 12वी सायन्स प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे। इंजिनिअरिंग आणि मेडिकल विद्यार्थ्यांसाठी खास EMET सेट पूर्व परीक्षा तयारीची विशेष सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे। तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुविधा देखील उपलब्ध आहे। तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। अधिक माहितीसाठी संपर्क करा विकास काडलकर सर। संपर्क क्रमांक 8793538820 वर आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।